वरून एकदम कुरकुरीत, आतून एकदम मसालेदार, चटपटीत असा आपला हा मसाला पाव बनवून तयार आहे। अगदी गाड्यावर मिळतो ना तशीच सेम याला टेस्ट आली आहे। आता जर तुम्हाला काही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी पाहिजे असेल तर हा उत्तम पर्याय आहे। कमी वेळेमध्ये पटकन असा हा पदार्थ बनवून तयार होतो आणि बघा किती मस्त असा हा मसाला पाव आपला बनवून तयार आहे। यामधला मसाला तर इतका मस्त झालाय आणि पाव सुद्धा आपण एकदम मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलाय। घरी बनवला आहे त्यामुळे अतिशय मस्तच तयार झालाय। रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठल्याही क्षणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। बघा अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मसाला पाव बनवण्यासाठी साहित्य काय लागते ते पाहूयात। इथे मी ना एक 3 ते 4 कांदे चॉपरला आपण बारीक असे चॉप करून घेतले आहेत। सोबतच आपण एक ढोबळी मिरची म्हणजे जी शिमला मिरची असते ना ती सुद्धा 2 ते 3 शिमला मिरची घेतली, चॉपरला अगदी बारीक अशा चॉप करून घेतल्या। भरपूर सारी कोथिंबीर घेतली, एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकीचा तुकडा घेतला आणि खलबत्त्यामध्ये अगदी बारीक असं कुटून घेतलंय। एक मोठा टोमॅटो, लालबुंद टोमॅटो घ्यायचा आणि तो सुद्धा आपल्याला अगदी चॉपरला बारीक असा करून घ्यायचा आहे। एक अर्धी लिंबाची फोड घेतली आहे। 2 चमचे आपण इथे पावभाजी मसाला वापरणार आहोत आणि इथे आपण अगदी 1 चमचा बटरचा वापर करणार आहोत। तेलाचा सुद्धा वापर करायचा आहे। बटर जे आहे ना ते पूर्णपणे ऑप्शनल आहे। चला तर आता जो पावामध्ये मसाला असतो ना तो तयार करूयात। तर मसाला बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये एक पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचे। आता तेलाऐवजी ना तुम्ही इथे बटरचा सुद्धा वापर करू शकता। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा टाकून घ्यायचा। आता गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवली आणि मध्यम आचेवर ना कांदा आपल्याला थोडासा गोल्डन म्हणजे त्याचा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे मी चॉपरला कांदे अगदी बारीक असे चॉप करून घेतले आहेत। तुम्ही हवं तर ना सुरीच्या साहाय्याने अगदी बारीक असे कट करून घेऊ शकता। बघा कांद्याचा हलकासा रंग बदललाय। आता यामध्ये जे आपण लसूण आणि अद्रक घेतलं होतं ना ते सुद्धा टाकून घेऊयात आणि कांद्याबरोबर 1-2 मिनिटांसाठी छान असं परतून घेऊयात। यामुळे त्याचा जो कच्चा वास आहे ना तो निघून जाईल आणि 1-2 मिनिटांसाठी आपल्याला हे परतून घ्यायचंय। आता कांदा, लसूण आणि अद्रक परतून घेतलं की यामध्ये एक लालबुंद टोमॅटो टाकून घेऊयात। टोमॅटो सुद्धा आपल्याला अगदी छान असा मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। चांगलं याला मंद आचेवर परतून घ्यायचं। आता बघा आपला टोमॅटो जो आहे ना तो पटकन मऊसूत व्हावा यासाठी इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि हे छान असं आपण परतून घेऊयात। कांदा सुद्धा आपला चांगला परतून झालाय, टोमॅटो सुद्धा अगदी मऊसूत शिजला गेलाय। आता यामध्ये ही ढोबळी मिरची टाकून घेऊयात। तर 2 ते 3 ढोबळी मिरची अगदी बारीक अशा चॉप करून घेतल्या। चॉप करत असताना त्यामध्ये ज्या बिया असतात ना त्या आपण काढून टाकल्या आहेत। सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि आता या भाज्यांना आपण 1-2 मिनिटांसाठी परतून घेऊयात। बऱ्याचदा लहान मुले जे आहेत ना भाज्या खायला नकार देतात, पण तुम्ही जर त्यांना अशा पद्धतीने भाज्या खायला दिल्यात ना तर ते अगदी आवडीने खातील आणि त्यांना कळणार सुद्धा नाही की अशा भाज्या यामध्ये वापरलेल्या आहेत। आता बघा यामध्ये आपण काही कोरडे मसाले टाकूयात। अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतली, अर्धा चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरला आहे आणि थोडंसं तिखट व्हावं यासाठी घरगुती लाल तिखटाचा वापर केलाय। आता इथे मी 2 चमचे पावभाजी मसाला वापरणार आहे। पावभाजी मसाल्यामुळे ना याला खूप छान अशी टेस्ट येते। आता सर्व कोरडे मसाले छान असे या भाजीमध्ये परतून घेऊयात। आता जर तुमच्याकडे पावभाजी असेल तर तुम्ही ही भाजी न बनवता जी पावभाजीची भाजी बनवली आहे ना ती सुद्धा पावाला लावून मस्त असं क्रिस्प येईपर्यंत भाजून घेऊ शकता। पण मी आज मसाला पाव बनवण्यासाठी भाजी सुद्धा तुम्हाला बनवलेली दाखवणार आहे।
आता यामध्ये 1 चमचाभर आपण बटर टाकून घेऊयात. बटर पूर्णपणे ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर स्किपसुद्धा करू शकता. आता बटर टाकून घेतलं की परत एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊयात. आणि बघा अगदी मस्त अशा या भाज्या ज्या आहेत ना आपल्या मऊसूत झाल्या आहेत. आणि रंग बघा, याला टेक्स्चर किती मस्त आले. आता जो आपलं मसाला पावचं कोटिंग आहे ना ते आता मस्त असं तयार झाले. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि याचा जो सुगंध आहे ना अगदी घरभर दरवळत आहे. आता यामध्ये मी 2 चमचे लिंबाचा रस पिळून घेणार आहे. गॅस मी बंद केला आहे आणि इथे बघा मसाला पावचं जे आपलं स्टफिंग आहे ते तयार आहे. अगदी मस्त असं हे स्टफिंग बनवून तयार आहे. आता लगेचच आपण मसाला पाव बनवूयात. त्यासाठी इथे मी लादी पाव घेतला आहे. आता लादी पाव घेतला की त्याला ना आपल्याला मधोमध सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचं किंवा तुम्ही हाताच्या साहाय्याने सुद्धा त्याचे 2 भाग कट करून घेऊ शकता. आता हे असं कट करून घेतलं. जो दुसरा पाव आहे ना तो सुद्धा अशाच प्रकारे कट करून घेऊयात. आणि आता थोडासा आपल्याला पाव भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. पाव थोडासा भाजला गेला की खायला तो मस्त लागतो. थोडासा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला. हलकंसं याला थोडंसं बटर लावून घेऊयात. बटर नसेल तर तेलसुद्धा लावून घेऊ शकता. गॅसची फ्लेम मी अगदी कमी ठेवली आहे. आणि यामध्ये आता थोडंसं मी पावभाजी मसाला टाकला. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आता यावर आपल्याला जे आपण पाव कट करून घेतला आहे ना तो हलकासा भाजून घ्यायचा आहे. यामुळे पावाला खूप छान असं टेक्स्चर येतं. म्हणजे पाव जो आहे ना तो खाताना अगदी मस्त असा कुरकुरीत लागतो. त्यामुळे जेवढे आपल्याकडे पाव होते ना ते अशाच पद्धतीने एका साईडने छान असे क्रिस्प येईपर्यंत भाजून घेऊयात. मध्यम आचेवर हे पाव आपल्याला एका बाजूने छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. थोडंसं वरून मी तेल लावून घेतलं. तुम्ही हवं तर बटर लावून घेऊ शकता. आता एका बाजूने भाजून झाले की याचे बाजू आपण पलटवून घेऊयात. आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं आपण याला भाजून घेऊयात. इथे बघा आता पाव दोन्ही बाजूने छान असे भाजून झालेत. आपण जो मसाला तयार केला होता ना तो पावावरती मसाला लावून घेऊयात. आणि पाव असा बंद करून घेऊयात. तर आता तव्यावरती जेवढे पाव आहेत तेवढ्या पावाला आपण हा मसाला लावून घेऊयात. आता मसाला तुम्हाला कितपत आवडतो त्यानुसार तुम्ही कमी जास्त लावू शकता. थोडंसं जास्त प्रमाणात जर आवडत असेल तर थोडा जास्त मसाला लावा. आता मसाला लावून झाला. अजून एकदा दोन्ही बाजूने छान असे हे पाव भाजून घेऊयात. आणि बघा अगदी कमी वेळेमध्ये हे आपले मसाला पाव बनवून तयार आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि जो आपण मसाला तयार केला आहे ना तो लावून घ्यायचा. बघा अगदी 10 ते 15 मिनटामध्ये ही डिश बनवून तयार होते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. एक पाव मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे. मसाला तर इतका भन्नाट झाला आहे ना. तर एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.